वसई विरार शहर महानगरपालिकेने काल तोडक कारवाईमध्ये तुलसी अपार्टमेंटवर कारवाई केली। ही 2 मजलीची इमारत होती, ती पूर्णपणे भुईसपाट केलेली आहे। पण यातील जे काही इमारतीमधील रहिवासी आहेत त्यांना अजूनही भाड्याने घर मिळालेलं नाहीये। त्यामुळे त्याने बरोबरच या तुलसी अपार्टमेंटच्या जो समोर आहे या ठिकाणी थोडंसं ताडपत्री वगैरे आणि बांबूच्या आधारे आपला घर संसार उभारलेला आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण रात जी आहे या लहान मुलांनी आणि महिलांनी या ओपन याच्या स्पेसमध्ये काढलेली आहे। आपण जर बघितलं तर लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी। रात्रीचा सुमारास आहे या वेळेला मच्छरांचा मोठा प्रादुर्भाव आणि या ओपन जागेमध्ये मच्छरांनी पूर्णपणे अंगाला जे आहे त्यांच्या चावा घेतलेला आहे। रात्रभर हे मुलं जे आहेत झोपलेली नाही आहेत, वयोवृद्धही आहेत आपल्यासोबत। आई सांगा काय मावशी की कशी रात्र गेली तुमची? सगळ्या अंधारामध्येच गेली। मच्छर भरपूर आहे इथे, काय करणार? रूम बी नाही, काय नाही, कसं राहणार आता इथे? भाड्याने काय शोधण्याचा प्रयत्न केला रूम? नाही, काय करणार? पैसेच नाहीत आता इथे, कसं हे करणार? ह्याच्यामध्येच आमचे पैसे गेलेत तर काय सांगाल? आता तर आमच्याजवळ काही सोय नाही आहे भाड्याचा रूम घ्यायला या कुठे इकडे तिकडे जायसाठी। इथंच राहावं लागेल आम्हाला। कसा पण दिवस कटिंग आहे ते काढायलाच पाहिजे। बेटा काय सांगशील? आता शाळेमध्ये जाणार होती काय? आज जाणार आहे। किती वाजता जाणार आहे? 12ची शाळा आहे ना, तर हे काय हा तेव्हाच जाईल। अच्छा, रात्री तू झोपली काय व्यवस्थित? नाही। काय झालं एकदम? हा, कशी झोप लागली? मच्छर चावत होते, नाही लागत होती झोप। बघितलं आपण ह्या लहान ज्या चिमुरडीची अवस्था कशी होती। पूर्णपणे अंधार होता या ठिकाणी आणि मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता। रात्रभर झोपली नाही ती मुलं। मात्र जी मुलगी आहे तिने सांगितलं की दुपारची शाळा आणि या शाळेला मी नक्कीच जाणार। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।